सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर फळांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते। टरबूज जे आहे ते थंड फळ म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यामुळे मागणी देखील होत असते। परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर बाजार समितीमध्ये आवक जी आहे ती वाढलेली आहे, परंतु मागणी घटल्यामुळे जर आपण पाहिलं तर टरबूजचे दर जे आहेत ते केवळ 8 रुपये किलोवर आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत असल्याचं समोर आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी टरबूज आहेत। मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा फळ मार्केटमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जी आहे ती दररोज टरबूजची आवक जी आहे ती विक्रीसाठी होत असते। मोठ्या प्रमाणावर गाळ्या ज्या आहेत त्या टरबूजच्या या ठिकाणी विक्रीसाठी येत असतात, परंतु आवक जी आहे ती सध्या घटल्याचं समोर आलेलं आहे। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर ठोक बाजारपेठेमध्ये टरबूजला जो आहे तो जवळपास प्रति किलो 12 ते 13 रुपये इतका दर होता। यावर्षी मात्र 8 रुपये किलो इतकाच दर आहे। त्यामुळे उत्पादन खर्च ही निघत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत या भागातले। क्या रेट है इस साल और क्या कारण है? पिछले साल 10 और 12 के रेट थे। इस साल कारण ये है कि बाहर माल नहीं जा रहा और आवक इतनी बड़ी और व्यापार कुछ भी नहीं है, इसलिए काश्तकार के माल की लागत भी निकलना मुश्किल है इस साल। और आवक इतनी है मार्केट में कि तरबूज बेचने के रोड पर कोई विशेष नहीं है, कोई ज़रूरत ही नहीं है कि इतना माल है इस साल। और उसके अलावा काश्तकारी के शेतकरी के पैसे निकलना भी मुश्किल है लागत। रोज कितनी गाड़ी आ रही है मार्केट? रोज कम से कम 15 से 20 गाड़ी आ रही है भैया। बेचा जा रहा है कि उतना माल बिक रहा, लेकिन कोई व्यापार नहीं है। 8 रुपये 7 रुपये किलो में बिक रहा, काश्तकार की लागत के पैसे भी नहीं निकलते। आपण बघू शकतो शेतकऱ्यांचे लावलेले पैसे देखील निघत नसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं। जवळपास दररोज 15 गाड्यांची आवक जी आहे ती बाजार समितीमध्ये टरबूजची पाहायला मिळते, परंतु ज्या पद्धतीनं आवक आहे मात्र त्या पद्धतीत माल विकला जात नाही, याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।